बे पोट्यो, तुकाराम मुंडेनं कहर केला कहर. अशा धाडी टाकून राहिल्या. सगळं तुम्ही वडापाव पासून तर जे काही तेल, पनीर, दही, पेढे, त्याच्यानंतर अनेक दुकानातले साहित्य हे भेसळ आहे, केमिकल युक्त आहे. पनीर हे पाम तेलापासून बनवले जाते. याच्यावर धाडी टाकणं चालू आहे. करोडो रुपयाचा माल पकडला. तो पकडलेला माल ठीक आहे बिलकुल नष्ट करणं चालू आहे. पुरा दबदबा चालू आहे आता. अन्न औषधी जे मंत्रालय आहे त्याचे जे कॅबिनेट सेक्रेटरी आहे सध्या तुकाराम मुंडे सर, खरंच तुकारामासारखं काम करत आहे. सेल्यूट आहे तुम्हाला. पण आमच्या इथे गोरज भंडारचा जो मुद्दा आहे तो थोडासा निकाली लावावा. तिथं जे काही तुम्हाला घोळ सापडला, भेसळ सापडली असन, अस्वच्छता असन तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. पण तिथं अनेक शेतकऱ्याचं नुकसान होऊन राहिलं. शेतकरी जर तिथला भेसळ दूध आणत असेल तर त्याच्यावर बी कारवाई करा. आणि नगर जिल्ह्यात करोडो लिटर दूध येत होतं. आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुधाचा तुटवडा चालला. दूध भेटून नाही राहिलं. म्हणजे याचा अर्थ ज्याच्या घरी गाई नाही त्याच्या घरून हजारो लिटर दूध येत होतं. म्हणजे हे दूध ठीक आहे पामतेल, सोडा आणि अनेक केमिकल वापरून बनवत होते. हे लहान लहान लेकरांना सुद्धा दिल्या जात होतं. जे लहान लेकरं 5-5, 6-6 महिन्याचे पाकिटचे दूध आणायचे. पाकिटच्या दुधात सुद्धा आणि हे दूध डेऱ्याला जात होतं. कदाचित मुंडे साहेब तुमची 10 दिवसात बदली करण हे सरकार इतकं बदमाश आहे. कारण असा नेता पसणार नाही. तुम्ही विष खाताय, तुम्हाला जहर पाजत आहे. रोज तुमचं थोडं थोडं मरण चालू आहे. एवढं भेसळ या व्यवस्थेत चालू आहे आणि हे सर्रास चालत होतं. आतापर्यंतचे अधिकारी मेले होते का? तुकाराम मुंडे सर आल्यावरच एवढं ऍक्टिव्ह प्रशासन कसं झालं हा माझा प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंतचे तिथले सगळे अधिकारी हे माल दाबत होते, सर्रास भेसळ होऊ देत होते. सगळ्या मंत्र्या जंत्र्यापासून पैसे जात असन तेव्हा एकही ठीक आहे अधिकारी बोलायला तयार नव्हता. सगळे खाऊन गडम होते. जसे वरून आता आदेश येते रपारप धाडी टाकणं चालू आहे. साहेब पुन्हा तुम्हाला एक सांगतो, एक माझी तक्रार आहे का जेवढे सरकारी ठीक आहे हॉस्पिटल आहे इथं फक्त 1-2 महिने एक्सपायरी डेट असणारे औषध आहे. हे बरोबर 2-3 महिन्याचंच एक्सपायरी डेट असलेलं औषध तिथे येते. हे कसं काय येते मला सांगा. ठीक आहे याच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करा ही अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. आणि तुमचं खरंच सेल्युटेबल काम आहे. फक्त आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या. वर्धेतल्या अनेक शेतकऱ्याचं ठीक आहे गोरज भंडारवर चांगल्या भावात दूध जाते आणि त्या गोरज पाकची ख्याती पूर्ण जगात आहे. तिथं जे काही स्वच्छता अस्वच्छता असेल त्याच्यावर कारवाई करा तुम्ही. ठीक आहे त्यांना स्वच्छतेचे काही नियम बांधून द्या आणि ते चालू करा. कारण गोरज भंडार ही गांधीजीच्या काळातली संस्था आहे जे आता ही काम करत आहे. आणि जे शेतकरी आहे ते शेतकरी ठीक आहे हे त्यांना चांगल्या दुधाचे रेट भेटते म्हणून तिथं दूध देत होते. तिथलाही कोणी शेतकरी जर भेसळ करत असेल तर त्यालाही पकडा. ठीक आहे बिलकुल तुमच्या कामाला सेल्यूट आहे. ठीक आहे फक्त जे लोक इमानदारीनं काम करते त्याच्यावर अन्याय होऊ नये एवढं लक्ष द्यावं एवढीच मी विनंती तुम्हाला करीन. पण मात्र तुमचं काम खरंच खूप मोठं आहे आणि अनेक लोकांचे पुण्य तुम्हाला लागण. अनेक लोकांचे जीव तुम्ही याच्यातून वाचवत आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.